श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, आपण असं म्हणतो की धार्मिक शास्त्रानुसार आपण काळा रंग हा कुठल्याही पूजेमध्ये किंवा कुठल्याही धार्मिक विधीमध्ये आपण परिधान करत नाही किंवा ते वापरत नाही. काळ्या रंगाला असं आपण म्हणजे नेहमीच खरेदी करायचा, म्हणजे बऱ्याच जणांना काळ्या रंगाचे कपडे खूप आवडतात, परंतु काळा रंग शुभ मानला जात नाही, अशुभ मानला जातो. त्यामुळे आपण काळे रंग किंवा काळे वस्त्र आपण खरेदी करत नाही. परंतु संक्रांतीला आपण काळ्या रंगाची साडी, म्हणजे सुवासिन स्त्रियांना काळ्या रंगाची साडी आवर्जून घेतली जाते. किंवा आपण जे बोरनाणं करतो तर त्यावेळेस आपल्या बाळाला सुद्धा, म्हणजे मुलगा असो अथवा मुलगी, तर आपण काळ्या रंगाचे वस्त्र त्यांना शक्यतोपर्यंत खरेदी करण्याचा प्रयत्न करतो. तर तो काळा रंग, आणि मकर संक्रांती हा सण तर सुवासिनींचा आहे आणि सुवासिनींना काळा रंग वर्ज्य मानला जातो. परंतु मकर संक्रांतीलाच हा रंग आपण का स्वीकारतो किंवा मकर संक्रांतीला आपण काळ्या रंगाच्या साड्या किंवा काळ्या रंगाचे वस्त्र का परिधान करायला हवेत, त्यामागं काय शास्त्रीय कारण आहे की जो अशुभ रंग मानला जातो तोच रंग सुवासिन स्त्रिया मकर संक्रांतीला पूजनाच्या वेळेस घालतात. तर त्या माहितीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या रेखा जगदंबे चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे. आवर्जून स्किप न करता पहा. श्री स्वामी समर्थ.